बरीच मुरलेली दिसतेस ग तू अजून. हाँ, आणि आजकाल त्या प्रसाद देसाईशी भी भांडण झालं होतं त्यांचं. त्याला असं वाटत होतं की गौरीला म्हणजे गुरुजींच्या मुलीला संजय रावांनीच किडनॅप केलं. त्यांना मारहाण भी केली होती त्यानं आणि धमकी भी दिली होती साहेब की गौरी जर सापडली नाही तर तुझा जीवच घेईन म्हणून. कशासाठी आला? प्रसाद देसाईंना अटक करण्यासाठी. चल पोलीस स्टेशनला जायचंय. पण कशासाठी अटक करताय? संजय पाटोळे खुनाच्या चौकशीसाठी. हे म्हणतात खरं, पण होईल ना रे जामीन? तुला अडकवलं होतं त्यावेळेला सुद्धा यांना अशीच खात्री होती, पण किती वेळ लागला, जीव नुसता टांगणीला लागला होता. अय्या गप, हे बघ बाबांना अनुभव आहे. त्यांनी अशा कितीतरी केसेस सोडवल्यात. त्यांना खात्री वाटत असेल ना. अरे हो, पण इथे आपल्यावरती टपून बसलेले लोक काही कमी आहेत का? कोण कसं अडकवेल नाही सांगता येत. तू उगाच काळजी करतेस. आधी परिस्थिती काय आहे ते बघूया आणि मग तर्क लावूया आपण. मी प्रसादला जाऊन भेटून आलोय. पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही आणि कोणीही साक्षीदार नाही. हा, कदाचित त्या दिवशी झालेलं भांडण खूप जणांनी पाहिलं होतं ना. कोणीतरी म्हटलं असेल की संजय आणि प्रसाद मध्ये काहीतरी वाद होता म्हणून. पण भांडण का झालं? प्रसादला संशय होता की गौरीला गायब करण्याच्या मागे संजयचा हात आहे म्हणून. मला सांग, त्या संजयशी भांडण्याच्या आधी किंवा नंतर त्यांनी तुला काही सांगितलं की नाही? काय रे, आता मी काय विचारते? मी पण होतो तिथे. काय? नाही मग समीर, तू जाऊ नको जामीन करायला. अरे त्यांना बरंच होईल ना, काहीतरी कारण काढून तो इन्स्पेक्टर तुलाही अडकवेल. आई असं कसं? काहीतरीच काय? मी सांगितलं ना. प्रसादला आतच राहू द्यायचं का? अरे तसं नाही म्हणत आहे मी. त्याला लवकरात लवकर सोडवायला हवंच आहे. त्याची सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे. आई ऐक तू, हे बघ काही होणार नाही. तू शांत राहा बरं. हे बघ, ते किसनराव पवारांना बोला. मी सांगते त्यांना, ते 7/12चा उतारा घेऊन जातील आणि जामीन करतील. आई, बाबा मला रागवतील. मी सांगितलंय ना. अहो साहेब, सोन्यासारखे धनी गेले माझे आणि हे काय तुम्ही मागे लावलंय? सारखं सारखं पोलीस स्टेशनला का बोलवताय मला तुम्ही? बाई, तुमचा जबाब फार महत्वाचा आहे. अहो, त्यातून संजय रावाच्या खुनाचे धागेदोरे मिळतील. मला सांगा, देसाई आणि तुमचे मिस्टर यांचे संबंध कसे होते? आमचे हे देसाईंच्या विरुद्ध पार्टीतले होते.
मागे साखर कारखान्याच्या इलेक्शनला ते देसाईंविरुद्ध उभे होते, पण ते सुधाकर रावांनी त्यांना पाडलं. तर त्यानंतर देसाई आणि तुमचे मिस्टर यांच्यात काही भांडण झाले होते? अहो साहेब, राजकारण म्हटलं की भांडण तंडण होणारच की. मिरवणुकीच्या दिवशी त्यांच्या माणसाने आमच्या दारात फटाक्याची माळ लावली, तेव्हा त्यांना ह्याचा खूप राग आला. त्या रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या माणसांच्या कानफाटात वाजवली आणि देसाईंच्या पण कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. बघा, तेव्हापासून ते देसाई त्यांना पाण्यातच बघत होते. बरं, अलीकडच्या काळामध्ये देसाईंचे कुणाशी वाद वगैरे काही झाले होते का? पण ते गौरीच्या प्रकरणात ते देसाईंनी त्यांचं नाव गोवलं आणि तो प्रसाद म्हणतोय की त्या गौरीला ह्यांनी पळून नेलं. तुम्हीच सांगा साहेब, ते लोकांच्या पोरीला असं का पळून नेतील? आणि त्या प्रसादनी यांना त्या प्रकरणाबद्दल खूप मारहाण केली. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता आणि पुन्हा जर काही गरज पडली तर आम्ही तुमच्या घरी येऊ. हो, ठीक आहे. हे ठेवा. अहो, तुमचे मिस्टर धर्माधिकाऱ्यांची खास होते, त्यांनी मदत पाठवली. त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये देसाईंचाच हात असल्याचा संशय आहे. बरं, तुम्हाला उद्या एक महिला पत्रकार भेटेल, ती तुम्हाला काही प्रश्न विचारेल. तेव्हा तुम्ही सांगायचं की हे सगळं देसाईंनं केलं. मग आम्ही तुम्हाला बरोबर न्याय मिळवून देऊ. ठीक आहे साहेब. या. एकेकाला खलास करून सगळं शांत करून टाकलं पाहिजे. अहो, एक गेलायच ना आता. तो त्याच्या कर्मानं गेला रे. कुणी केला असेल भया? दुसरं कोण? धर्माधिकारी. आता मला एक सांग, दारात कोंबडं कशाला वाढवतात? गरज पडली की कापायला. पण त्याला त्याचा काय फायदा? कसा आहे, हळूहळू चौकशी तात्यांपर्यंत येणार असा डाव होता त्याचा. आणि प्रसादला अडकवलंच ना त्याने. पण आपल्या प्रसाद भाऊला शिक्षा होईल का? हट. अरे साहेब येऊ दे, 5 मिनिटात जामीन होतो का नाही बघ. अहो, पण ह्या धर्माधिकाऱ्याला एवढं सुस्त तरी कुठनं ना. नवीन इन्स्पेक्टर आणून बसवला ना, नवीन इन्स्पेक्टर. त्याच्या करवे करवतो हे सगळं. ते इन्स्पेक्टर तोंडावरच वाटतो पैसे खाऊ. आपण तू येता जाता काय वट मारितो हा? वर्दीचा माज आहे ना त्याला. बिना वर्दीचा येऊ दे, एका ठोक्यात आपला पाक्या सुद्धा त्याला खलास करत. मला तर असला राग येतो का नाही. एक दिवशी बघ, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला 2 कांटाळीत आणणार आहे. अटक तर अटक, पण माझच उतरवतो साल्यात. पण भया, हे सगळं तात्याला विचारल्याशिवाय करू नका. अरे काही विचारून करते तोय. तात्या काय होय म्हणणार आहेत का मला? अरे मी थांबलोय ती प्रसादसाठी रे. साधा माणूस आहे प्रसाद. आणि तिकडे गौरी गायब आहे. पण भया, धर्माधिकाऱ्याची ताकद वाढली हा. वाढली नाही, संपली. संजय खलास, ताकद संपली. अरे दारात तर आला का परवा. गावात पाय ठेवायला सुद्धा भ्या वाटती त्याला. हा, मग हीच तर खरी गोष्ट ना भया. तुम्ही फक्त मला ऑर्डर द्या, एका रातोरात त्याचा बंगला जाळून टाकतो ना. योग्या काय भन्नाट आयडिया दिली रे. अशी आग लावायची की आग विजली पण नाही पाहिजे आणि आग कुणी लावलं हे पण नाही कळलं पाहिजे. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ भया. आता बघाच मी काय करतो ते. हे बघ, पण सगळा प्लॅन मला व्यवस्थित सांग आणि मगच करायचं. ठरलं तर मग ठरलं. चल चला. गोष्टी कशा वळण घेतील ना, काही अंदाजच येत नाहीये ग. मला फक्त इतकंच म्हणायचं की दोघांच्याही मनात जर गावाचा विकास होणं हेच जर ध्येय असेल तर हे दोघं एकत्र का येत नाहीत? हे दोघं एकत्र आले ना तर आपल्या गावाचं नाव अगदी देशभरात पोहोचेल. अगदी बरोबर आहे तुझं. यांच्या डोक्यामध्ये ना गावात मोठा उद्योग उभारावा असं चाललंय. आणि उद्योग उभारणीमध्ये धर्माधिकारी साहेबांचा हातखंड आहे. त्यांनाही गावासाठी काहीतरी करायचंय. पण ग्रामीण जनतेची नस पकडण्याची कला देसाईंकडे. मला सांग, या 2 गोष्टी जर एकत्र आल्या तर तू म्हणतेस तसं खरंच मोठं काम उभं राहील.
पण पण ह्या गोष्टीची सुरुवात कुठेतरी करायला हवी ना. मला काय वाटतं, याची छोटी सुरुवात आपण करूया. विरोधात जाऊन आपण दोघींनी एकमेकींना भेटायला सुरुवात करूया. पण म्हणजे त्यांनी काय होईल? अगं, आपल्या दोघींना एकत्र वावरताना बघितल्यावर जे गावकरी कुणाच्या तरी एकाच्या बाजूने उभे आहेत त्यांच्या विरोधाची धार बोथट होते की नाही बघ. बरोबर आहे, सुरुवात करायची. आणि मग काय करायचं, हस्तक्षेप करून छोटे छोटे प्रश्न सोडवायचे. त्यातला पहिला मुद्दा आसावरीचा. आपण दोघींनी मिळून आसावरीला योग्य निर्णयाप्रत आणायचं. मला चालेल. हा, आत्ता सुचलं. आसावरी हीच आपल्या प्रयोगाची उत्तम सुरुवात आहे बघ. कसं काय? हे बघ, आसावरीला माझ्याशी बोलायला आवडतं, मी सुद्धा आवडते, हो की नाही? मग तू तिला आठवड्याभर माझ्याकडे राहायलाच पाठव ना. अगं काय बोलतेस तू? मग बरोबरच बोलतीये. पाऊल उचलायचे की नाही? मग तूही घाबरू नकोस, मीही घाबरणार नाही. ठरलं? ठीक आहे, ठरलं तर. आधी आसावरी येईल तुझ्या घरी, हा. मग तिच्या पाठोपाठ मी येईनच. म्हणजे आधी त्यांची ऐट सिद्ध करायला धर्माधिकारी येऊन गेले तुझ्या घरी, आता सौ धर्माधिकारी येतील ऐट जिरवायला. चल चल. हॅलो. हा बोल. दहीयाला फोन केला, जरा धीर धरवा नका. अहो, काम तसं महत्वाचं होतं म्हणून. हा बोल. त्या संजयच्या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी प्रसादला आत टाकलंय. लय काळजी वाटते त्याची, काय आनंद व्यक्त करायला फोन केलाय? अहो, काय बोलता तुम्ही? किती भांडला तरी तुमचा मुलगाच आहे तो, आणि मला बी मुलासारखंच नाही का? बस करा, रडू फुटायचं आम्हाला इकडं. लय प्रेम होतो चालय तुमचं. मी आता किती बी खरं बोलले तरी तुम्हाला थोडंच पटणार आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ते त्याच्या भल्यासाठी सांगितलं. मी काय त्याच्या चुगल्या करत होते वय? बंद कर ना बाबा ही सफाई. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण माझं जरा ऐकलं असतं, त्याला थोडा आवर घातला असता तर जरा ताब्यात राहिला असता तो. आणि संजयशी भांडला नसता तर आज ही येळ आली नसती. लयच पुळका यायला लागला प्रसादचा. काय व प्रसादरावच काकाचा लाडका पुत नाही तो. काका घेऊन सोडवून त्याला. नाहीच जमलं समजा काकाला, तर मी आहे ना अजून जीवन. तुम्ही फक्त एकच महत्वाचं काम करा मॅडम. काय? प्रसाद अजून अजून अडकत जाण्यासाठी जे काही असतं ना, ते खत पाणी घालणं बंद करा. माझं काय बी खरं वाटत नाही तुम्हाला. मग मला सोडून का देत नाही तुम्ही? आजकाल लय घालून पाडून बोलता तुम्ही मला. मग शेवटी बाहेरचीच आहे ना मी. मग माझी किंमत नाही तुम्हाला. फोनवर बोलतोय, याच्यापेक्षा चांगलं नाही समजून सांगू. आवाज आवरत. मी आता फोन ठेवते आणि कधी बी फोन करणार नाही तुम्हाला. देसाईंचं घर जळलं ना तरी बी नाही करणार. लय जीप चालू नको, ठेवायचे का नाही तोंडात. एक गोष्ट लक्षात ठेव, प्रसादच्या प्रकरणाच्या बाबतीत कुठंच कुणाजवळ काही थोबाड उघडायचं नाही. आलं ध्यानात ठेवा.
माझ्या तुझ्याकडून किमान अपेक्षा आहेत. आजूबाजूच्या बदलत्या परिस्थिती तुझ्या लक्षात यायला हवी. काय घडतंय? काय घडतंय? संजय पाटोळेचा खून झाला ही काय लहान सहान घटना आहे? हो, पण त्यात आपला काय संबंध? अहो, अशा घटना घडतच असतात. हो ना, होतात, खून होतात. पण आपल्या गावात पहिल्यांदाच झालाय. मुली पळवल्या जातात. पण एका मुलीला आपल्या गावात पहिल्यांदाच किडनॅप केलंय. काय म्हणायचंय तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं की जेव्हा एखाद्या शांत गावामध्ये ही अशी परिस्थिती लगेच निर्माण होते ना, तेव्हा ते फार धोक्याचं असतं. पण ही असली बदललेली परिस्थिती कुणालाही धोका पोचवू शकते. मला कसलाही धोका नाही आणि स्वतःला कसं वाचवायचं ना हे येतं मला. बचावाची सगळी तंत्र शिकलीये मी. वेळ आली ना तुझं ते हा ही खूप प्रकरण काही कामाचं नाही. कुचकामी येते एकदम. बघू तेव्हाच तेव्हा आपण. बघ, माणसाला संकटाची चाहूल लागून सुद्धा जो दक्ष राहत नाही ना, ते मला मान्य नाही. मी तुला असं करू देणार नाही. का? शारदा मुंबईला चालली आज. तिच्याबरोबर तू निघायचं. गौरी भेटल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये हे मी तुम्हाला मागच्या वेळी स्पष्ट केलंय. मला तुझ्यावर जबरदस्ती करावी लागेल. अगं अगं आई, अगं किती घाबरली आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. असं काय करतेस? मलाही घाबरलीस का काय? हे बघ, घाबरू नकोस. तुला घाबरलेली पळताना बघितली म्हणून विचारपूस करत होते. आणि तुझा चेहराही ओळखीचा वाटतोय. घाबरू नकोस. हे बघ, तुला कुठे जायचंय? काही मदत हवी आहे का? कोणी त्रास दिलाय का तुला? ठीक आहे. नाव काय तुझं? गौरी. गौरी परदेशी. म्हणजे आमच्या परदेशी गुरुजींची मुलगी तर नाही तू? हो. तरीच म्हणूनच मला तुझा चेहरा ओळखीचा असल्यासारखा वाटत होता. तुम्ही? मी प्रसादची आई. शांत हो, शांत हो. रडू नकोस. चल आत ये. ये. हे बघ, माझ्या बाजूनं मी एकच गोष्ट सांगते. आम्ही कलाकार माणसं. आम्ही काही ते राजकारण्यांच्या भानगडीत पडत नाही. हा, आता संजयराव माझ्याकडे यायचे आणि तो चांगला माणूस म्हणून तर तुझी चौकशी करायला आलोय. हे जे काय झालंय ना, त्यात तुझा हात असल्याशिवाय राहणार नाही. असं कसं म्हणतोस तू? आता तू इकडे येतोस आणि तिकडे गावात काय भानगडी करतोस मला माहित आहे. वय उद्या जर कुणी तुझा गेम केला तर मला कसं माहित असणार कुणी केला म्हणून? ए, तुला जीप चालू नकोस. तू काय जी खेळ करते ना ते साऱ्या गावाला माहित आहे. आणि तुमचा डाव यशस्वी झाला असं समजू नकोस. तात्यांचा केसही वाकडा करू शकला नाही तुम्ही. प्रसादला अडकवलंयस आणि प्रसादही अडकलाय. त्यानं तात्यांची इमेज खराब होती हेच समजवायला आलोय तुला. नाही, प्रसादचं आणि त्यांचं भांडण झालं होतं असं मी बी ऐकलं. आता त्या भांडणाच्या संशयावरून त्याला घेतलं असेल ताब्यात. त्या दोघांच्या भांडणात काय माझा हात होता? तुम्ही तिकडे भांडणं करा आणि सोडवायला इकडे या. हे बघ, तू कितीही कांगावा केला ना तरी माझा तुझ्यावरचा संशय कमी होणार नाही. हा, मग काय करू? काय करू? किती बी खरं बोलले तरी तू संशयच घेणार असशील ना, तर बघ
नाईलाज आहे माझा. हे बघ, आता तू काहीच बोलू नकोस. मी सांगतो तेवढं ऐक. हे बघ, गावात जे काही घडतं ना ते हितच शिजतंय. आणि संजयच्या खुनाचा कट सुद्धा हितच शिजला असणार आहे. संजयचा खून करून तात्यांना त्यात गोवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. त्यामुळे लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमची बारीक नजर आहे. आणि तसं काय आढळलं ना, त्या दिवशी डोक्याला लावलेला घोडा आठवतोय? अख्खा घोडा रेकामा करेन डोक्यात. लक्षात ठेव. साहेब, मी गौरी परदेशी बोलते. कुठे होतीस तू? हे बघ, तू हरवल्याची तक्रार आली इथे. काही संकटात आहेस का? नाही साहेब, मी ठीक आहे. एवढंच सांगायला फोन केला होता. नाही, हे बघ, तुला इथे यावं लागेल. कुणीतरी तुझ्याकडनं धमकावून हा फोन करून घेतय. हे कशावरून नसेल? नाही साहेब, मला कोणाविरुद्धही तक्रार नाही करायची आहे.